वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद्भगवद्गीता आणि असणारा 16वा अध्याय जो आहे गुणत्रय विभाग योगो हा जो आहे हा 16वा अध्याय आपण या ठिकाणी पूर्ण केला. आणि त्याचा असणारा जो शेवटचा श्लोक आहे काय म्हणतात शेवटच्या 24व्या श्लोकामध्ये 16व्या अध्यायाच्या तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते कार्या अकार्य व्यवस्थित ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुम इह अर्हसि. आणि म्हणून काय केलं पाहिजे सर्व जनांना साधक आहे पारमार्थिक मार्गामध्ये आलेले आहे व्यावहारिक क्षेत्रामध्ये आहे सांसारिक क्षेत्रामध्ये आहे त्या सर्वांकरता शास्त्र कोणासाठी शास्त्र आपल्या सर्वांसाठी. म्हणजे अशा प्रकारे हे जे शास्त्र आहे वेदो अखिल धर्म मूलम सांगितलं. शास्त्र जे आहे हे काय आपल्या धर्माचं मूल आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये काय सर्व गोष्टी आपल्याला सांगितल्या त्याचा आता विस्तार आपण केला. आणि कुठलीही गोष्ट आपल्याला करायचीच झाली तर काय करायचे शास्त्र प्रमाणित पाहिजे. शास्त्राने त्याच्यासाठी काय विचार केलाय काय नाही केला. कारण का फक्त या जगतामध्ये गुरु शास्त्र संत हे जे आहे हे काय हे मनुष्य जाती जे आहे ह्या मनुष्य जातीच्या कल्याणाचा विचार करतात. आणि म्हणून अशा प्रकारे त्यांच्यामध्ये केलेला विचार आहे शास्त्राने जो विचार केलेला आहे कशासाठी तर तो विचार निश्चितपणे जीव शिवदशेला ममई वांशो पुन्हा तिथे बाबा की जे स्वस्वरूप जे आहे जे जे स्वसंवेद्य स्वरूप जे आहे विश्वस्वधर्म सूर्य पाहो जे आहे ते ज्याला त्याला आपापलं स्वस्वरूप प्राप्त होत नाही तोपर्यंत निरतिशय आनंदाची प्राप्ती आणि आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होऊ शकते. ज्याप्रमाणे आपण प्रवासाला गेल्यानंतर कितीही सुंदर तिथं हॉटेल असो धर्मशाळा असो हे असो ते असो अतिशय सुंदर रमणीय परिसर जरी असला तरी काय होतं आपण प्रवासाला गेल्यानंतर त्या ठिकाणी यात्रेला गेल्यानंतर कुठपर्यंत तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा एक आठवडा अतिशय छान वाटेल. किती सुरक वातावरण आहे किती सुंदर असे हे आहे सगळ्याचं वर्णन किती छान वाटतं इथे येऊन. हे कुठपर्यंत वाटेल हे एक आठवडाभर वाटेल. एक आठवडा झाल्यानंतर काय होईल हळूहळू हळूहळू हे सगळं सुंदर आहे ठीक आहे काही हरकत नाही. पण आता काय आता घराची आठवण यायला सुरुवात झालेली आहे. घरी गेलं तर जरा बरं वाटेल. अजून तर पुन्हा एक आठवडा गेला का नाही आता ठीक आहे सगळं परंतु आता आपल्याला घरी जायला पाहिजे. अजून आठवडा गेल्यानंतर काही करा आता बस घरी गेलंच पाहिजे. आणि 1 महिन्यानंतर तो काय करेल घरचं तिकीट घेईल आणि पुन्हा आपल्या स्वस्थानी जे आहे ते कसं जरी असलं त्या ठिकाणी तरी स्वस्थानी पुन्हा परत येईल. म्हणजेच काय मनुष्य कुठं जरी गेला तरी त्याचं स्वस्थान जे आहे जोपर्यंत तो स्वस्थानी येत नाही तोपर्यंत जशी त्याला सुख शांती. आता मग घरामध्ये आला आणि एकदा घराचा दरवाजा उघडला आणि काय असलेल्या त्या तिथे सोफ्यावर कॉटवर बसल्यानंतर काय करतो हुश करतो असा एक श्वास टाकतो दीर्घ हा म्हणतो चला काय झालं आता आपल्या स्वस्थानावर पोहोचलो. तसंच आहे हे काय हे सुद्धा चक्रच आहे. 84 लक्ष योनीचा जो फेरा आहे पुनरपी जननम पुनरपी मरणम या सगळ्या चक्रामध्ये आपण फिरतोय यात्रा चालली आपली. आणि ही जी यात्रा थांबवायची असेल तर काय केलं पाहिजे स्वस्थानी जसं घरी आल्यानंतर त्या सगळ्या यात्रेंना कसा पूर्ण विराम होणार आहे तसं या सगळ्या यात्रा थांबवायच्या असतील तर स्वस्थानी त्याशिवाय हेच नाही पर्यायच नाही. स्वतःला जाणल्याशिवाय जय जय स्वसंवेद्या जोपर्यंत त्याला तू जाणत नाही तोपर्यंत तो निरतिशय जो आनंद आहे अत्यंतिक दुःखाची निवृत्ती निरतिशय आनंदाची प्राप्ती जीवाला होऊ शकत. म्हणून जीवाची पूर्णाहुती अर्थात इति कर्तव्यता कशामध्ये आहे तर स्वस्थानी रममान होण्यामध्ये. म्हणून सांगितलं त्या ठिकाणी गीतेने पुन्हा सांगितलं यस्य आत्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः
आत्मनेवच संतुष्टः तस्य कार्यम न विद्यते, त्याच्यासाठी शास्त्र म्हणतं की अशा प्रकारे जो केवळ आपल्यात आत्म्यामध्ये रममान होतो त्यासाठी शास्त्र म्हणते त्याला काही दुसरं करायची गरजच नाही. योग रतो वा भोग रतो वा संग रतो वा संगविहीन यस्य ब्रह्मणी सांगितलं रमते चित्तम नंदती नंदती नंदते. तो कुठेही असो कुठल्याही अवस्थेमध्ये असो तरी काय तो परमानंद जो आहे परमेश्वर प्राप्तीचा जीव शिवदिशेला गेल्यानंतर होणारा तो आनंद आहे. तो आनंद तो काय करतो अनुभवत राहतो. या साक्षात अपरोक्षात ब्रह्म सांगितलं. साक्षात अपरोक्षात त्याच्या असणारी अनुभूती या ठिकाणी त्याला निर्माण होते. म्हणजे अशा प्रकारे जोपर्यंत स्वस्थानी येत नाही तोपर्यंत तो आनंदाची प्राप्ती त्याला होऊ शकत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे असणारं आपलं स्वस्थान दाखवण्याचं कार्य त्याच्यासाठी अधिकारित्व प्राप्त करण्याचं कार्य त्यासाठी आपल्यामध्ये काय क्वालिटी पाहिजेत काय क्वालिटी नकोत ते आता सगळं सांगितलं. पुढे 16व्या अध्यायात दैव आणि आसुर, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती जी आहे त्यातल्या आसुरी सोडून द्यायची, तिला प्राप्त नाही करायचं. ती सोडण्याकरता माहिती असावं. कधी कधी काय असतं काम वाईटच असतं परंतु संघाने आपल्याला वाटतं रे आपण चांगलं काम करतो. चोरांच्या संघामध्ये गेल्यानंतर काय वाटतं त्याला चोरी करणं चांगलं आहे. ते सगळं त्याची ब्रेन वॉश करून ठेवतात तसं की नाही काय होतंय एवढं तेवढं आणि त्यांनी तरी कुठं चांगल्या मार्गाने कमवलंय, त्यांनी सुद्धा दुसऱ्याला लुटूनच आणलेलं आहे. मग काय होतं त्याच्या घरी डाका टाकला तर त्याच्यामधलं एवढंसं थोडं नेलं तर काय होतं म्हणजे काय जे आहे संगतीचा परिणाम. तसंच मग काय ते करणं सुद्धा काय वाटतंय त्याला हो हो बरोबर हे म्हणतायत ते त्यांनी तरी कुठं हे केलंय कष्ट करू कष्टाने कमवून आणलंय. म्हणजे काय वाईट काम तर वाईटच आहे चोरी करणं परंतु काय यांच्या सल्ला मसलत करून त्याचा ब्रेन वॉश करून ते जे कार्य आहे ते कार्य त्याला चांगलं आहे असं काय करतात दाखविण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून याकरता म्हणून काय केलं पाहिजे आणि म्हणून इथे काय सांगितलं आणि म्हणून ह्याकरिता आपण जे काय करू हे सगळे आसुरी गुणसंपत्ती जी आहे आसुरी गुणसंपत्ती सोडून मग काय जी दैवी गुणसंपत्ती सांगितली आतापर्यंत सातत्याने सांगत आहे. गीता म्हणजे काय गीता हे ऍप्लिकेशन आहे. प्रत्येक श्लोकाचं ऍप्लिकेशन करायचं. थेअरीमध्ये वाचल्यानंतर त्याचं ऍप्लिकेशन कुठे करायचं दुसरीकडे नाही जायचं. आपल्या स्वतःवर आपल्या अंतःकरणावर माझ्या मनामध्ये हे सगळे भाव निर्माण होत आहेत का अजून आसुरी संपत्तीचे. आता 1-2 वर्ष झालं मी गीता शिकतोय गीता ऐकतोय. मग ही संपूर्ण गीता शिकत असताना गीता ऐकत असताना खरोखर या 2 वर्षामध्ये काय तर माझ्या मनामध्ये असणारी जी आसुरी संपत्ती आतापर्यंत मला जे काम क्रोध राग अतिशय यायचा लोभ व्हायचा या गोष्टी कुठेतरी लगेच काय होणार नाही डिलीट सगळं पण कुठेतरी त्या कमी होत आहेत का. ताप आल्यानंतर डॉक्टर काय लगेच काय एका इंजेक्शनामध्ये बरा होत नाही. मग कोर्स देतात हा घ्या कोर्स या एवढ्या गोळ्या आज घ्या एवढ्या गोळ्या उद्या परवा एवढ्या गोळ्या घ्या 3 दिवसाचा हा कोर्स आणि मग त्यानंतर तुम्ही मला भेटायला या. तसा कोर्स आहे. या सगळ्या गोळ्या काय लगेच लागू नाही पडणार. अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग त्यातल्या ज्या ज्या आपण माहिती आहे जे जे करू शकतो दुसऱ्याला त्रास देऊ नये खोटं बोलू नये सात्विक अन्नाचं ग्रहण करावं प्रतिदिन देवाची पूजा अर्चना करावी ह्या ज्या साध्या साध्या गोष्टी आहेत पहिल्या ट्रीटमेंटच्या गोष्टी प्रायमरी ट्रीटमेंट आहे सर्वसाधारण हे पहिली करून घेतली पाहिजे. आणि त्यानंतर दुसरी ट्रीटमेंटला आपण जाऊ परिपक्व झाल्यानंतर मध्ये म्हणते आता ठीक आहे आता तुम्ही ह्या गोळ्या बंद करा आता तुम्ही ह्या गोळ्या चालू करा. तसं पहिली प्रायमरी गेल्यानंतर सेकंडरीमध्ये जाऊ. हे काही सगळं ऍप्लिकेशन आहे. हे सगळं गीतेचे असणार 700 श्लोक म्हणजे काय हे 700 श्लोक ऍप्लिकेशन केलेले आहे आपल्याला की तुला काय जीवभावातून ब्रह्मभावाला जीवभावातून किंवा जीवदशेतून शिवदशेमध्ये जायचं असेल
तर का ही 700 श्लोकांची स्क्रिप्ट दिली की हा एक 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 जो श्लोक आहे, हा प्रत्येक श्लोक काय तुला तुझ्या जीवनामध्ये उतरवायचा आहे. आणि असे ज्यावेळेस हे 700 श्लोक तू परिपूर्ण आपल्या जीवनामध्ये उतरवशील, त्याच वेळेस तुला काय शिवदशेची प्राप्ती होईल. तो रिझल्ट आहे शिवदशेची प्राप्ती. आणि म्हणून तो रिझल्ट प्राप्त करायचा असेल तर तेच सांगितलं स्पष्टपणे, तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्य अकार्य व्यवस्थित ज्ञात्वा शास्त्र विधानोक्ता कर्म कर्तुम इह अर्हसी. म्हणून काय केलं पाहिजे, तस्मात् शास्त्रम प्रमाण. या सगळ्या गोष्टीला प्रमाण काय, तर प्रमाण शास्त्रच आहे. काय करायचं असेल त्यासाठी, आणि त्याला काय केलं पाहिजे, मग अशा प्रकारे ज्ञात्वा म्हणजे जे काही शास्त्र आहे जाणून घेतलं पाहिजे. आपण जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण आपण काय, आपण जाणण्याचा प्रयत्न कमी करतो. आपण काय करतो, गतानुगतिकः लोका न लोका पारमार्थिकः शास्त्र म्हणतं. तर संपूर्ण जे लोक आहेत ना, हे लोक कसे गतानुगतिकः लोकः, फक्त तो करतोय ना म्हणून मी करतोय. न लोका पारमार्थिका, ते परमार्थामध्ये वास्तविक जे आहे, वास्तविक तत्व प्राप्त करून घेण्याची इच्छा जी आहे कोणाच्याही मनामध्ये. फक्त तो करतोय म्हणून मला करायचं, तो तसं करतो म्हणून मी असं करतो, मग तू का करतो असं विचारलं तर त्याचं उत्तर कोणाकडेही नसतं. अरे हे तू का करतोस, उत्तर शून्य. आणि म्हणून शास्त्र म्हणतात ज्ञात्वा शास्त्र, स्वतः जाणलं पाहिजे की असं का करायचं, ते तसं काय करायचं. ज्ञात्वा शास्त्रम विधान उक्त्वा, जे शास्त्राने जी काही विधानं केलेली आहेत ती सगळी जाणून काय केली पाहिजे, आपण कर्म केली पाहिजे. आणि म्हणजे अशा प्रकारे शास्त्रविहित कर्म जे आहे, शास्त्राने जे सांगितलेलं आहे, ती नित्य नैमित्तिक काम्य प्रायश्चित्त आदी सगळी जी कर्म ज्यावेळेस आपण करू, जे जे काही शास्त्राने सांगितलेलं आहे ती आज्ञा आपण आपल्या जीवनामध्ये उतरवू. त्यावेळेस काय होणार, त्यानंतर मग काय चित्तशुद्धीद्वारा तो परमेश्वर मग दूर नाही, तो अत्यंत समीप आहे. तो लगेच त्या ठिकाणी त्याला प्राप्ती होणार आहे. आणि अशा प्रकारे काय केलं, तर तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते, हे जे आहे 16व्या श्लोकामध्ये प्रश्नबीज ठेवून 17व्या श्लोकामध्ये पुन्हा त्याच्या अनुषंगाने पूजन जे आहे, देवतांचं पूजन आहे. मग अनेक जण पूजा करतात, मग पूजा कशी असावी, काय करावी, कोणत्या देवतांचे पूजन करावं. कारण पूजन ज्यावेळेस आपण करत असतो त्यावेळेस आपण पाहतो आपल्या आसपास अनेक साधक असतील, अनेक जे आहे पारमार्थिक मार्गावर आलेले, प्रत्येकाची असणारी जी साधना आहे, साधना भिन्न भिन्न आहे. मग त्या साधनेतनं नक्की काय त्यांना प्राप्त करायचं आहे, अशा प्रकारच्या भिन्न भिन्न प्रकारची साधना करून पाहतो आपण. अनेक प्रकारच्या उपासना करतात, कोणी देवतेची करते, कोणी कोणाची करते, कोणी आणि कोणाची करते. मग या सगळ्या ज्या उपासना आहेत, या सर्व उपासनांच्या माध्यमातून त्यांना काय सिद्ध करायचंय. आणि म्हणून शास्त्रप्रमाण तुम्ही म्हणताय, मग नक्की कोणतं शास्त्र प्रमाण धरायचं. कारण त्या सुद्धा उपासना दुसऱ्या अन्य मार्गाच्या सुद्धा आहेत, वाम मार्गाच्या आहेत, सात्विक मार्गाच्या आहेत, तामसिक मार्गामधल्या आहे, अनेक मार्गातल्या उपासना सांगितल्या. मग त्यातल्या नक्की कोणतीच उपासना या ठिकाणी साधकाने करायचं. आणि म्हणून या ठिकाणी 17व्या अध्यायाचा आरंभ केला. काय, श्रद्धात्रय विभाग योगो नाम, सात्विक श्रद्धा, राजसिक आणि तामसिक. ज्याप्रमाणे आपण परमेश्वराचं पूजन करू त्याप्रमाणे परमेश्वर त्याचा आपल्याला फल देतो. ऍक्शनला रिॲक्शन ज्याप्रमाणे सात्विक भावाने केली तर काय होणार आहे, सात्विकताच वाढणार आहे. राजसिक भावाने केली, राजसिकताच वाढणार आहे. तामसिक भावाने केली, तामसिकताच वाढणार. ज्या भावाने करू त्याच प्रकारे असणारे त्याचं फल परमेश्वर या ठिकाणी आपल्याला देण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून त्याकरता म्हणून असणारी 3 प्रकारची प्रत्येकाच्या मनामध्ये जी श्रद्धा आहे, सात्विक, राजसिक आणि तामसिक, त्या श्रद्धेच्या अनुसार काय करतो, तो असणारा साधक त्या देवतेची पूजा अर्चना जे काय असेल त्याचा जो विधी
मार्ग जो काय सांगितलेला आहे त्या 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 अनुषंगाने तो सर्ग करत असतो. आणि म्हणून अशा प्रकारे हाच प्रश्न या ठिकाणी घेऊन की शास्त्र प्रमाण तुम्ही जे म्हणता आहात त्या शास्त्र प्रमाणाच्या अनुषंगाने सुद्धा वाम मार्ग जो आहे किंवा दुसरा जो मार्ग आहे, अनेक प्रकारचे निशाचार मार्ग आहे, रजनचरित मार्ग आहे, त्याचं सुद्धा शास्त्र कसं काय करायचं कसं काय नाही करायचं. मग हे जे काय त्यांनी त्या ठिकाणी शास्त्र धरलेलं आहे ते कशामध्ये धरायचं किंवा ती केलेली साधना आपल्याला शिवभावाला घेऊन जाणारी आहे का, हा सगळ्या प्रश्नाचे विचार या ठिकाणी 17व्या अध्यायामध्ये त्यांनी आरंभ केला. की आता शेवट की कशा प्रकारे एक्झॅक्ट कुठे बाण मारला पाहिजे हे या 17व्या श्लोकातून सांगितलं. आणि अशा प्रकारचा असणारा श्रद्धा त्रय विभाग योगो नाम 17वा अध्याय या ठिकाणी आता आरंभ होता आहोत. त्याचा असणारा उपोद्घात काय म्हणतात पाहू. उपोद्घातामध्ये आचार्य असे म्हणतात. काय म्हणतात आचार्य. तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते इति भगवत वाक्यात लब्ध प्रश्न बीज अर्जुन उवाच. आणि म्हणजे अशा प्रकारे सांगितलं भगवंताने. तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते, बस हेच काय प्रश्न बीज शास्त्र प्रमाण तुम्ही जे म्हणताय ते शास्त्र प्रमाणाचंच बीज घेऊन अर्जुन उवाच. अर्जुन काय म्हणाला ते 17व्या अध्यायामध्ये आरंभ केलं. आणि अर्जुन उवाच काय म्हणतात. नास्तिक आणि शास्त्र एक दृष्टी म्हणजे आस्तिक यांची गती सांगितली. नास्तिक आणि जे आहेत कोण. आस्तिक म्हणजे दैवी आणि आसुरी संपत्ती. त्याच्या अनुषंगाने दैवी संपत्ती मोक्षाला प्राप्त होते, आसुरी पुनरपी जनन पुनरपी मरणाला प्राप्त होते. या दोन्ही संपत्ती या ठिकाणी सांगितल्यानंतर त्यांची गती ते कोणत्या गतीला जातात. एक मोक्ष गतीला जातात आणि एक आसुरी योनिमापन्ना मूढा जन्मनी सांगितले. दुसरी आसुरी योनीला प्राप्त करून घेतात. आणि म्हणून अशा प्रकारे त्यांची ती गती या ठिकाणी सांगितली. त्यानंतर असता आस्तिकच पण शास्त्र न जाणणारे पण आस्तिक आहेत. सर्वसामान्य आपल्याकडेला जो समाज आहे, आपण ज्या समाजामध्ये राहतो तो सगळा समाज काय आहे तो आस्तिक आहे. अलग त्याच्यामध्ये नास्तिक कोणी नाही. सर्वसामान्य लोक हे आस्तिकच असतात. अलग लक्षात. आणि म्हणून अशा प्रकारे आता आस्तिकच पण शास्त्र न जाणणारे असे जे पुष्कळ लोक असतात की आस्तिक आहेत. परमेश्वरावर विश्वास आहे, आज चतुर्थी आहे, आज एकादशी व्रत करतील, हे करतील ते करतील, सगळ्या गोष्टी करतील. आणि म्हणजे अशा प्रकारे परंतु शास्त्र जाणत नाहीये. शास्त्राचा त्यांनी काय अभ्यास वगैरे केलेला नाही. परंतु आस्तिक आहे. चला आज एकादशी आहे, आज पाप विमोचने एकादशी आहे, आजची एकादश तर केलीच पाहिजे. सर्व पापांचा नाश करणारी ही एकादशी, म्हणून तिला पाप विमोचने एकादशी असं म्हटलं. मग काय करतील. मग आजच्या एकादशीचा असणारा निश्चितपणे उपवास व्रत वैकल्य करतील. त्यानंतर पुन्हा येणारे आहे निर्जला आहे, सगळ्या पापाचं क्षालन करणारी. मग तिचं पण काय करतील, तिचं पूजापाठ करतील, त्या ठिकाणी एकादशीचं ते व्रत करतील. म्हणजे अशा प्रकारे सर्व एकादशी काय जे असेल, चतुर्थी असेल, प्रदोष असेल, सोमवार आहे, गुरुवार आहे, काय सगळी व्रत वैकल्य जी काय शास्त्राने सांगितली सर्व आपाततः सर्वसाधारण सांगितले या ठिकाणी. आणि म्हणून अशा प्रकारे ही सगळी काय आहे, ही सगळी पण आता आस्तिकच आहेत परंतु शास्त्र जाणत नाहीये. शास्त्राने असं का सांगितलं तर या आपण आमच्या घरामध्ये ही परंपरा आहे, आमचे वडील चतुर्थी करायचे, आमची आई एकादश करायची म्हणून मी करतो, बस तेवढंच फक्त. त्याच्या पुढे त्याला काय माहिती नाही. आणि काय परमेश्वरावर श्रद्धा आहे परंतु शास्त्राचं अजून ज्ञान झालेलं नाही. असे असणारे म्हणजे आता आस्तिकच पण शास्त्र न जाणणारे असे जे पुष्कळ लोक असतात, त्यांची गती जाणण्याच्या इच्छेने असे पुष्कळ लोक, पुष्कळ म्हणजे जवळजवळ 90% झाले. पारमार्थिक मार्गामध्ये आलेले जवळजवळ हे 90% लोक आहे. 10% लोक सोडले तर जवळजवळ म्हणतोय ते असं म्हणजे अशा प्रकारेच परमार्थ करतात. परंतु ती काय आस्तिक आहेत, त्यांची देवावर श्रद्धा आहे, पांडुरंगावर भक्ती आहे, गणपतीवर श्रद्धा आहे, देवीवर श्रद्धा आहे. अशा प्रकारे परंतु शास्त्रविधी माहिती नाही, परंतु श्रद्धेने श्रद्धायुक्त अंतःकरणाने त्या त्या देवताची उपासना करत असतात. असे पुष्कळ लोक असतात. आणि म्हणजे असे पुष्कळ लोक असतात
त्यांची गती जाणण्याच्या इच्छेने अर्जुन प्रश्न करीत आहे. आणि म्हणजे अशा प्रकारचे जे आहेत की शास्त्रज्ञान नाही, परंतु काय त्या त्या परमेश्वराचं असणारी व्रत वैकल्य पूजा आदी हे सगळे करणारे आहेत. मग ते कोणत्या गतीला जातात, काय त्यांची गती होती ते पण तुम्ही भगवंत सांगा. यद्यपि या 2 गती सांगितल्या. एक काय मोक्ष मार्गाला जातो, जो कोणती दैवी गुण संपत्ती असेल आसुरीवाला आसुरी योनीमध्ये जातो. परंतु हे जे आहेत शास्त्र न जाणता परमेश्वराचं पूजन पाजन व्रत वैकल्य सगळं करतात, मग ते कोणत्या गतीला जातात ते तुम्ही आम्हाला सांगा. आणि म्हणून असे आचार्य सांगतात. आणि म्हणून तस्मा शास्त्र प्रमाणंते, कर्तव्य अकर्तव्याचा निर्णय करण्यास शास्त्र प्रमाण आहे. अशा भगवंताच्या वाक्यावरून ज्याच्या प्रश्नाचे बीज सापडले आहे तो अर्जुन म्हणतो. आणि म्हणून अशा प्रकारे तस्मा शास्त्र प्रमाणंते हे जेव्हा भगवंताने सांगितलं काय, त्याच्यामध्ये त्यावरून कर्तव्याचा निर्णय करण्यास शास्त्रच प्रमाण आहे. त्याचा अर्थ असा, काही ते खाली जे ज्ञात्वा शास्त्र अकार्य व्यवस्थित, कार्याकार्य व्यवस्थित म्हणजे कर्तव्य कर्तव्यता जे आहे, या कर्तव्याचा निर्णय करायचा असेल, काय करायला पाहिजे काय केलं नाही पाहिजे याचा जर आपल्याला निर्णय करायचा असेल तर त्याच्या ठिकाणी शास्त्रच प्रमाण आहे. शास्त्राच्या अनुषंगाने आपल्याला तो निर्णय करावा लागतो. मी म्हणतो मला वाटलं, त्यांनी सांगितलं म्हणून करतो, त्याला तसं वाटलं म्हणून तो करतो, हे वाटणं वगैरे याच्यामध्ये नाही. शास्त्राने काय सांगितलं, प्रमाण पाहिजे प्रत्येक गोष्टी. शास्त्राने काय प्रमाण सांगितलं ते महत्वाचं या ठिकाणी. आणि म्हणून अशा प्रकारे अशा भगवंतांच्या वाक्यावरून ज्या प्रश्नाचे बीज सापडला आहे तो अर्जुना असा म्हणाला. भगवंताने ज्यावेळेस असं म्हणलं कार्य अकार्य व्यवस्थित तस्मात् शास्त्रम प्रमाणंते, हे ऐकल्यानंतर अर्जुन पुन्हा त्याच्या अनुषंगानेच शास्त्र प्रमाण तुम्ही म्हणता, परंतु हे भगवंत काय अर्जुन म्हणतोय. म्हणून पहिल्या श्लोकाच्या माध्यमातून अर्जुन म्हणतात, काय म्हणतात, ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्तमो रजस्तमः. ये शास्त्रम विधी उत्सृज्य, जे कुठलेही मनुष्य जे आहे ते काय, त्यांना अजून शास्त्रविधी माहिती नाही की काय आहे काय नाही आहे, कसं आचमन करायचं, कसं भस्मलेपन करायचं, कसं गोपीचंदन धारण करायचं, कुठे लावायचं, काय हे काही शास्त्र त्यांना अजून माहिती नाही. म्हणून असे जे आहे हे शास्त्र विधी उत्सृज्य परंतु यजन्ते श्रद्धयान्विताः. परंतु जरी शास्त्रविधी माहिती नसला तरी सुद्धा अत्यंत काय भक्तिमय अंतःकरणाने, श्रद्धायुक्त अंतःकरणाने, शास्त्र माहिती नाही परंतु अंतःकरणामध्ये देव गुरु ग्रंथ याच्याबद्दल अत्यंत श्रद्धा ठेवलेली आहे. शास्त्रविधी अजून माहिती नाही परंतु अशा प्रकारे जे कोणी आहेत काय की अशा प्रकारचे श्रद्धेने युक्त परंतु शास्त्रविधीचा त्याग करून म्हणजे त्यांना माहितीच नाही, अशा प्रकारचे काय करतात, तेषां निष्ठा तु का कृष्ण. अशा प्रकारचे जे आहेत ते काय करतात, यजन्ते म्हणजे काय, देवतांची पूजा करतात. म्हणजे अशा प्रकारचे ते त्यांची निष्ठा कोणती, मग अशा प्रकारे जे लोक कार्य करतात की ज्यांना अजून शास्त्रविधी माहिती नाही परंतु श्रद्धायुक्त अंतःकरणाने परमेश्वराचं पूजन अर्चन सगळं करतात, अशा असणाऱ्या कॅटेगरीचे जे साधक आहेत. मग त्यांची निष्ठा कोणती, सात्विकी राजसी तामसी, नक्की कोणत्या निष्ठेने ते पूजा करतात, ते त्यांना कुठल्या कॅटेगरीमध्ये ठेवायचं. आता शास्त्र माहीत नसताना सुद्धा भक्तियुक्त अंतःकरणाने परमेश्वराचं पूजन अर्चन सगळं करतायत. मग अशा प्रकारचा असणारा जो साधक जे लोक आहेत त्यांना आम्ही कुठे ठेवायचं, सात्विकमध्ये टाकायचे, राजसिकमध्ये टाकायचे का तामसीमध्ये टाकायचे, नक्की काय कुठे टाकायचं हे तुम्ही भगवंत आम्हाला सांगा. आणि म्हणजे अशा प्रकारच्या अर्जुनाने 17व्या अध्यायामध्ये असणारा हा अर्जुनाचा पहिला प्रश्न, त्याच्या अनुषंगाने भगवंत काय म्हणतात ते आपण पाहू. त्याचा असणार भाष्य. आचार्य म्हणतात, ये केचिद अवेशिदाः शास्त्रविधिं शास्त्रविधानं श्रुतिस्मृती शास्त्रचोदनाम् उत्सृज्य परित्यज्य यजन्ते देवादीन् पूजयन्ते श्रद्धया अन्विताः श्रद्धयास्तिक्यबुद्ध्याः अन्विताः संयुक्ताः सन्तः श्रुतिलक्षणं स्मृतिलक्षणं वा
किंचित शास्त्रविधीन अवश्यन्तः वृद्ध व्यवहार दर्शनादेव श्रद्धानतया ते देवादीन पूजयन्ति ते इह ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः इत्येव गृह्णते ये पुनः किंचित शास्त्रविधिन उपलभमानाः एव तम् उत्सृज्य अयथाविध देवादीन पूजयन्ति ते इह ये शास्त्रविधिमुत्सृज्यं यजन्ते इति न परिगृह्णन्ते. आणि म्हणजे अशा प्रकारे काय म्हणतात भाऊ, जे कित्येक सर्वसाधारण लोक आहेत, अशा प्रकारचे सर्वसाधारण लोकांचा हा विचार या ठिकाणी चाललेला आहे. मग अशा प्रकारचे जे सर्वसाधारण लोक आहे, सामान्य मानव शास्त्रविधीला म्हणजे शास्त्रविधानाला म्हणजे श्रुतिस्मृतीचे शास्त्राचं काय जे सांगितलेलं आहे त्याला सोडून यजन म्हणजे देवादिकांचे पूजन करतात. हे सगळे शास्त्रविधीला सोडून म्हणून पूजन करतात, अगदीच टाकून नाही देत, परंतु शास्त्रविधीनेच करते. म्हणजे सर्वसामान्य जो समाज आहे, सर्वसामान्य समाजाचं या ठिकाणी प्रतिनिधित्व केलं. आणि अशा प्रकारचे जे असणार आहे ते कसे श्रद्धेने करतायत, पूजन करतायत, श्रद्धायुक्त अंतःकरणाने भगवंताचं पूजन करतात. करायचं म्हणून नाही करत, अत्यंत भावनेने. बघा तुम्ही अशा अनेक आपण आपल्या पारमार्थिक क्षेत्रामध्ये आलो की आता विशेष करता आपल्याकडे असणारा वारकरी संप्रदायाच्या अनुषंगाने पाहिलं तर अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणाने, भावनाप्रधान अंतःकरणाने ते काय आता हे व्रत आहे, वैकल्य आहे, वारी आहे, परमेश्वराचं पूजन आहे, या सगळ्या गोष्टी अत्यंत भक्तियुक्त अंतःकरणाने, अत्यंत भावनायुक्त अंतःकरणाने या सर्व गोष्टी ते करत असतात. म्हणून त्यांनी श्रद्धा म्हणजे आस्तिक्य बुद्धीने युक्त होऊन, आस्तिक्य बुद्धी असते, परमेश्वर आहे, पांडुरंग आहे, या आस्तिक्य बुद्धीने ते सर्व गोष्टी करत असतात. श्रुतिलक्षण किंवा स्मृतिलक्षण असा कोणताच विधी न पाहता केवळ वृद्धांचा व्यवहार नुसती रूढी पाहूनच श्रद्धाळूपणे जे देवादिकांचे पूजन करतात, म्हणजे अशा प्रकारचे जे ते कशा आहेत ते सर्वच्या सर्व ते तिथं सांगितलं की ते काय श्रुतिलक्षण स्मृतिलक्षण असे कोणताच शास्त्रविहित विधी पाहत नाही. ते श्रुतीने काय सांगितलं, स्मृतीने काय सांगितलं याच्याकडे त्यांचं लक्ष नाही. मग त्यांचं लक्ष कशाकडे न पाहता केवळ वृद्धांचा व्यवहार, आपल्यापेक्षा जे ज्येष्ठ आहेत, जे श्रेष्ठ आहेत, त्या सगळ्यांचा काय करतात, त्या सर्वांचा व्यवहार पाहून काय करतात, नुसती रूढी पाहून श्रद्धाळू आणि त्यांची असणारी रूढी काय करतात, माझे आजोबा कसे पूजा करत होते, माझे बाबा कसे पूजा करत होते, हे सगळं पाहून आणि त्या अनुषंगाने त्यांचा व्यवहार आणि रूढी परंपरा पाहून श्रद्धाळूपणे बाबा ते असे करत होता म्हणून आपण म्हणतो आमचे आजोबा, आमचे वडील अशा प्रकारे करतात. माझ्या वडिलांची विराजिका देवा सांगितले त्या ठिकाणी की ते कशा प्रकारे करत होतात, त्याच प्रकारे हे करतात. रूढी पाहून श्रद्धाळूपणे देवादिकांचे पूजन करतात. ते येथे शास्त्रविधी मुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विता या वचनेने घेतलेलं आहे. त्यांचं हे शास्त्रविधी मुत्सृज्य जे काय इथं वचन घेतलेलं आहे त्या वचनाने अशा प्रकारे जे आहेत ना, जे अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणाने आपली परंपरागत जे आहे, परंतु शास्त्रविधी माहिती नसताना, परंतु अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणाने, भावनायुक्त अंतःकरणाने परमेश्वराचं पूजन करतात. तेच या ठिकाणी श्रद्धायुक्त अंतःकरणाने कदा यजन्ते श्रद्धयान्विताः या शब्दाने ग्रहण करायचे. पण जो कोणी शास्त्रविधी प्रत्यक्ष पाहत जाणत असताना त्याला सोडून, परंतु त्याच्या व्यतिरिक्त दुसरा आहे, तो सर्व शास्त्रविधी जाणतोय, पाहतोय, परंतु असा जो आहे तद्विरुद्ध, त्यांच्या विरुद्ध आता हा झाला. जो कोणी शास्त्रविधी प्रत्यक्ष पाहत जाणत असताना त्याला सोडून अयथाविध देवादिकांचे पूजन करतात ते शास्त्रविधी मुत्सृज्य या वाक्याने घेतले जात नाही. ज्यांना शास्त्रविधी माहिती आहे त्यांचा विषय नाही, त्यांनी शास्त्रविधी ज्यांना माहिती आहे त्यांनी शास्त्रविधीनेच करायचं, त्यांना एक्सक्यूज नाही. परंतु हे माहिती नाहीये ज्यांना शास्त्रविधी, परंतु परंपरेने श्रद्धायुक्त अंतःकरणाने परमेश्वराचं पूजन करतात, याजन करतात, त्यांच्यासाठी येतो शब्द यशास्त्रविधी मुत्सृज्य अथवा यजन्ते श्रद्धयान्विता. हा जो शब्द या ठिकाणी दिला शास्त्रविधी मुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विता,
ते शास्त्राचा विधी सोडून सुद्धा जे परमेश्वराचं पूजन करतात त्यांच्यासाठी हा शब्द दिला. परंतु जे शास्त्रविधी जाणतात त्यांनी शास्त्रविधी सोडून कर्म नाही करायचं. जे जाणतात त्यांनी त्याप्रमाणेच त्या प्रकारेच, त्यांना एक्सक्यूज नाही. मग एक्सक्यूज यांच्यासाठी आहे, जे शास्त्र शिकलेत त्यांना एक्सक्यूज नाही, म्हणून ते सांगितलं या ठिकाणी सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणजेच काय, कस्मात श्रद्धया अन्वी तत्ववेशनात देवादिपूजा विधिविवरं किंचित शास्त्रं पश्यन्त एव तदुत्सृज्य अश्रद्धदानतया न विहितायां देवादिपूजायां श्रद्धया अन्विताः प्रवर्तन्ते इति न शक्यं कल्पयितुं यस्मात् तस्मात् पूर्वोक्ता एव ये शास्त्रविधिवसृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः इति अत्र गण्यन्ते. तेषाम् एवं भूतानां निष्ठा तु अवस्थानं का कृष्ण सत्तमाहोर्यतमः किं सत्तं निष्ठावस्थानम् आहोस्वितरयः अथवा तमः इति तस्मात् एतदुक्तं भवति. या तेषां देवादि विषया पूजा सा किं सात्विकी आहोस्वितरा राजसी उद तामसी ती. म्हणजे अशा प्रकारे काय म्हणतात, अशा प्रकारे या ठिकाणी म्हणतात काय, कस्मात म्हणजे विधी काय आहे हे ठाऊक असूनही जो त्याला सोडून यज्ञ करतात त्यांचे येथे ग्रहण करावयाचे नाही. अलग लक्षात, जे विधी माहिती असताना ते सोडून अन्य मार्गाने जातात त्यांचं इथं काही घ्यायचं न, त्यांना इथं घ्यायचं नाहीये, त्यांचा इथं काही संबंध नाही आणि म्हणून करायचे नाही. उत्तर, कारण त्यांना श्रद्धया अन्विताः या शब्दाने श्रद्धेने युक्त असणे हे विशेषण लावले आहे. आणि इथे श्रद्धयान्विता सांगितलं. अलग ते श्रद्धयान्विता, त्यांना विधी माहिती आहे त्यामुळे त्यांनी विधियुक्तच करायचं. ज्याला माहिती आहे त्यांनी त्या अनुषंगानेच करायचं, त्याला एक्सक्यूज नाही. तुला माहिती आहे ना, तू त्या पद्धतीनेच जायचं, परंतु तुला माहिती नाही, त्यांच्यासाठी हा विषय सगळा चाललेला आहे. कारण त्यांना श्रद्धया अन्विताः या शब्दाने श्रद्धेने युक्त असणे हे विशेषण लावले आहे. देवादिकांची पूजा कशी करावी हे सांगणारे शास्त्र थोडेसे जाणत असताना अश्रद्धाळूपणे त्याला सोडून शास्त्रविहित शास्त्राने सांगितलेल्या देवादिकांच्या पूजेमध्ये श्रद्धेने युक्त होऊन प्रवृत्त होतात अशी ज्या अर्थी कल्पना करता येणे शक्य नाही. त्या अर्थी वर सांगितलेले म्हणजे शास्त्रविधीला जाणत नसल्यामुळे त्याला सोडून श्रद्धायुक्त होऊन यजन करणे यश शास्त्रविधिविसृज्य या ठिकाणी घेतले जातात. हे कृष्ण, पण त्या अशा प्रकारच्या लोकांची निष्ठा कोणती, सत्व रजतम म्हणजे त्यांची सत्व ही निष्ठा की रज की तम असा भावार्थ. आता त्या देवादिकांची पूजा ती काय सात्विक राजसिक का तामसिक, म्हणजे अशा प्रकारे जे शास्त्र जाणतात त्यांनी शास्त्रविधीनेच करायचं, त्यांच्यामध्ये काही एक्सक्यूज नाही. परंतु जे दुसरे आहेत शास्त्रविधी जाणत नाही परंतु अत्यंत काय अंतःकरणासहित किंवा आता श्रद्धेने करतात त्या सगळ्या गोष्टी, त्यांच्यासाठी विषय. म्हणजे जे शास्त्र जाणतात त्यांनी शास्त्रविधीनेच कार्य करणं अगदी स्पष्ट. परंतु शास्त्र जाणत नाही, अंतःकरण शुद्ध आहे, श्रद्धा देवावर आहे, अशा करिता जे आहे त्यांनी जे देवपूजनादी काही कार्य जे आहेत, यजन याजनादी आहेत ती जे करतात तर त्यांच्यासाठी म्हणून ते जे करतात मग ते सत्व रज तम, पुन्हा त्याच्यामध्ये भाव निर्माण आहेत. काही सात्विक भावाचे आहेत, काही राजसिक भावाचे आहेत, काही तामसिक भावाचे आहेत, करताय ते, परंतु त्याच्यामध्ये असताना भाव सुद्धा भिन्न भिन्न आहे. मग ते या ठिकाणी पुन्हा प्रश्नरूप की कोणत्या भावनेने करतात ते या ठिकाणी त्यांनी पूजा विचार. त्यांची जी देवादिकांची पूजा ते जे काही पूजन करतात त्या ठिकाणी ते पूजन सात्विक भावनेने करतात, राजसिक भावनेने करतात का तामसिक भावनेने करतात, काय करतात हा प्रश्न सामान्योयम विषयः न अप्रविभाज्य प्रतिवचम अर्हति श्री भगवान वाचा. सामान्य प्रश्न आणि म्हणून हा सामान्य विषयाचा प्रश्न आहे, पण त्याचा पृथक विभाग केल्या वाचून प्रतिवचन उत्तर देण्यास योग्य नाही. आणि म्हणून भगवंतांनी त्याचा जो आहे सात्विक राजसिक आणि तामसिक कोणत्या भावनेने करतात त्याचं उत्तर भगवंत दुसऱ्या श्लोकाच्या माध्यमातून देतात. म्हणून दुसऱ्या श्लोकातून त्या कोणत्या भावना, ती भावना त्यांची या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि श्री भगवान उवाच, काय म्हणाले भगवंत दुसऱ्या लोकाच्या माध्यमातून? भगवंत म्हणतात त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव
तामसी चेति ताम शृणु की त्रिविधा भवती श्रद्धा. प्रत्येकाच्या मनामध्ये काय देहिनाम म्हणजे देहवान जीवांची काय सात्विकी राजसी आणि तामसी, सात्विकी राजसिक आणि तामसिक काय अशा ती त्रिविधा इति त्रिविधा अशा प्रकारची श्रद्धा, अशा प्रकारची त्रिविधा म्हणजे 3 प्रकारची श्रद्धा प्रत्येकाच्या मनामध्ये असते. त्रिविधा भवती श्रद्धा देहिनांचा स्वभावजा, प्रत्येकाच्या स्वभावानुसार काय या 3 प्रकारच्या श्रद्धा त्या ठिकाणी सांगितलेल्या आहे. त्या 3 प्रकारच्या श्रद्धा स्वभावजा म्हणजे काय, स्वभावजा म्हणजे जन्मांतर केलेल्या कर्माच्या अनुरूप. सात्विक जर कर्म केली असेल तर काय त्या अनुषंगाने शुचीनाम श्रीमतां गेहे योगभ्रष्टो विजायते अथवा बहुनेतेन किं ज्ञातेन तवा. अशा प्रकारे त्यांनी जशा प्रकारे साधना मागच्या जन्मामध्ये केली अथवा त्याची ज्या प्रकारची कर्म त्या ठिकाणी आहेत त्या अनुषंगाने सांगतात. आणि म्हणून अशा प्रकारे अशा काय त्या जन्मजन्मांतरील धर्माधिकांचा जो संस्कार त्याच्या मरणसमयी अभिव्यक्त झालेला असतो. एकाने त्या जन्मामध्ये जे काय सात्विक का आपण म्हणतो, परमेश्वर सात्विकच पूजन करा, कारण तेच जे असणारे जे विचार आहे अंतकालेच मामेव स्मरण मुक्त कलेवर, अंतकाळी तेच विचार आपल्या समोर राहतात. सात्विक जर विचाराने आपण प्रवृत्त झालेला असतो तर अंतकाली सुद्धा काय होणार आहे, सात्विक विचार, सात्विक देवता समोर विष्णू येईल, गणपती येईल, ह्या सगळ्या समोर येतील त्या ठिकाणी. आणि म्हणून अशा प्रकारे जन्मांतरातील धर्माधिकांचा जो संस्कार जे त्या ठिकाणी धर्माधिकांनी केले त्याचे जे संस्कार आहेत ते संस्कार त्याच्या मरणसमयी अभिव्यक्त झालेले असतात. ते सगळे त्याला मरणसमयी समोर दिसतात आणि काय त्यापासून उत्पन्न झालेली असते त्या श्रद्धेला तू जाण. आणि म्हणून तशा प्रकारे त्या पूर्वजन्मात अथवा त्या जन्मामध्ये जे काय धर्माधिकांचे संस्कार असते त्या अनुषंगाने काय त्रिवधीश त्याच्या अंतःकरणामध्ये ही 3 प्रकारची श्रद्धा निर्माण होते. मग कोणती होते ते तू माझ्याकडनं म्हणताय. म्हणजे अशा प्रकारे ज्या अंतकाले म्हणून सांगितलं जशी श्रद्धा तीच त्या अनुषंगानेच पुढच्या जन्मी काय होईल त्याची असणारी त्या प्रकारची श्रद्धा म्हणजे सात्विक असेल, राजसिक असेल, तामसिक असेल ही त्या ठिकाणी निर्माण होते. त्रिविधा इति त्रिविधा त्रिप्रकारा भवन्ति श्रद्धा यस्या निष्ठा यातुं पृच्छते देहिनां शरीरीणां सा स्वभावजा जन्मान्तरकृत संदर्भमादि संस्कारः मरणकाले अभिव्यक्ता स्वभावः उच्यते ततो जाता स्वभावजा सात्विकी सत्त्वनिवृत्ता देवपूजादि विषयाः राजसी रजो निवृत्ताः यक्षरक्षा पूजादि विषयाः तामसी तमोवृत्ताः प्रेत पिशाचादि पूजादि विषयाः एवं त्रिविधां तामुच्यमानं श्रद्धा शृणु अवधारय. म्हणजे अशा प्रकारे काय म्हणतात ज्या निष्ठेविषयी कोणती तू म्हणतो ना पहिल्या प्रश्नामध्ये तू विचारलं काय विचारलं पहिल्या प्रश्नामध्ये का तेषां निष्ठा तू का कृष्ण तेषां निष्ठा त्यांची निष्ठा कशा प्रकारे आहे हा जो प्रश्न तू केला त्याचं उत्तर आता मी सांगतो. काय ज्या निष्ठेविषयी श्रद्धापूर्वक क्रियेविषयी तू प्रश्न करीत आहेत ते श्रद्धा त्रिविधा म्हणजे 3 प्रकारचे असते. किती प्रकारचे असते 3 प्रकारचे असते. ही त्रिविध श्रद्धा देहवान प्राणांना स्वभावजन्य आहे. आणि मग का अशा प्रकारची ही 3 प्रकारची श्रद्धा देहवान जे प्राणी आणि ज्यांनी शरीर धारण केलं आहे त्यांच्यामध्ये या 3 प्रकारच्या श्रद्धा आपणास पहावयास मिळतात. पूर्वजन्मी झालेल्या धर्माधिकांचा संस्कार की जो मरण समय अभिव्यक्त होतो पूर्वजन्मी केलेल्या काय जे काय ज्या अनुषंगाने त्या देवतेंचं पूजन केलं असेल त्याच्या अर्चना केली असेल तो धर्माधिकांचा संस्कार त्याच्या अंतःकरणापटलावर राहतो, त्या अंतःकरणावर राहतो. आणि तो काय होतो पूर्वजन्मी झालेल्या धर्माधिकांचा संस्कार की जो पूर्व मरणसमयी अभिव्यक्त होतो, मरणाच्या आधी तो सगळा काय आहे तो संस्कार त्या ठिकाणी अभिव्यक्त होतो त्याला स्वभाव असे म्हटलं जातं. म्हणजे अशा प्रकारचा जो संस्कार जो आहे हा सगळा संस्कार त्या ठिकाणी येतो आणि तोच त्याचा संस्कारयुक्त ज्या अंतःकरणावर राहतो तोच त्याचा स्वभाव राहतो. आणि म्हणून त्याला स्वभाव म्हटले जाते. त्या स्वभावापासून झालेली जी श्रद्धा ती स्वभावजात. आणि अशा त्या अनुषंगाने पूर्वजन्मामध्ये ज्या अनुषंगाने त्यांनी त्या देवताची उपासना केली ते संस्कार त्याच्या अंतःकरणावर राहिले आणि त्या अनुरूप ते स्वभावजा त्याच्या अनुषंगाने
त्याची काय ती श्रद्धा त्या अनुषंगाने त्या त्या देवतेवर निर्माण होत गेली. म्हणून त्याही श्रद्धा ती स्वभावजा होय एक सात्विकी सत्वगुणामुळे झालेली. त्यामध्ये पहिली सात्विकी श्रद्धा. सात्विकी श्रद्धा म्हणजे कोणाची तर सात्विकी श्रद्धा म्हणजे ज्यांनी देवपूजादी कर्माविषयी ज्यांनी सात्विक देवतांची उपासना केली आहे, देवपूजादी आहे, गणपती आता सांगितलं, विष्णू आहे, अशा प्रकारे ज्या देवतांची उपासना केलेली आहे त्या सगळ्यांची जी श्रद्धा कोणती सात्विक झाली, सत्वगुणांनी युक्त त्यांची श्रद्धा झाली. त्यानंतर दुसरी राजसिक गुणांनी की ज्यांनी काय केलं, ज्यांनी त्यावेळेस कोणती रजोगुणापासून उत्पन्न झालेली यक्ष राक्षसांची पूजा केली. यक्ष रक्षांसी राजसाः, यक्ष राक्षस जे आहे इतर दुसऱ्या नंबरची की शीघ्र फल प्राप्त होण्यासाठी अघोरी उपाय ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारे अघोरीच्या पेक्षा थोडं सौम्य, अघोरी म्हणजे तिसऱ्या याच्यातच जाईल, तामसी याच्यामध्ये, पण थोडी सूक्ष्म यक्षरक्षाधिकांची पूजा केली, काही ते प्राप्त करा, यांच्याकडनं हे फळ लवकर मिळतं म्हणून त्याची उपासना केली. ते सगळे राजसिक याच्यामध्ये जातं. यक्ष रक्षांची पूजा यांचा विषय काय दुसऱ्यामध्ये जाईल. आणि तिसरी राजसिक, तिसरी म्हणजे तामसी, तमोगुणापासून उत्पन्न झालेली, म्हणजे प्रेत पिशाचिकांपासून अघोरी आहे त्याची साधना करून स्मशानामध्ये जाऊन साधना करून हे करून ते करून त्या गोष्टी त्यांनी प्राप्त करून घेतल्या. ते कुठे जातील, ते तामसी याच्यामध्ये जातील. पूजाविषयी ते तामसी तमोगुणापासून झालेली प्रेत भूत पिशाच्या पूजाप्रमाणे सांगितले. आणि म्हणून याप्रमाणे प्राण्यांची 3 प्रकारची श्रद्धा ती पुढे सांगितली जाणारी आहे. ऐका, म्हणजे अशा प्रकारचे प्रत्येकाच्या मनामध्ये पूर्वजन्मानुसार केलेले कर्तव्य कर्म त्याच्या फलानुषंगाने त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये त्या त्या देवतेविषयी असणारी श्रद्धा सात्विक, राजसिक आणि तामसिक जागृत होते. आणि त्या अनुषंगाने तो साधक या जन्मी त्या त्या देवतेची पूजा उपासना करण्यासाठी आरंभ करतो. अशा प्रकारे ही श्रद्धा किती, श्रद्धा 3 प्रकारची या ठिकाणी सांगितली. तिसऱ्या श्लोकाच्या माध्यमातून सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत श्रद्धामयोऽयं पुरुषः यो यः श्रद्धस्य एव सगळे. अशा प्रकारे ही जी आहे 3 प्रकारची श्रद्धा या ठिकाणी सांगितली. ती कोणती, त्याचं विशेष व्याख्यान उद्याच्या पाठामध्ये करणार आहोत.